गुड मॉर्निंग मित्रांनो. सकाळचे वाजलेले 6. आपण लवकर उठलेलो आहे. गावाकडं असलं की एक तर आपण एक्झरसाईज करतो घरच्या घरी किंवा रनिंग करतो. आपण आत्ता माझ्या तुम्ही बघू शकता सकाळ सकाळी मस्त असे पक्ष्यांचे आवाज येऊ राहिलेत क्वालिटीमध्ये. आपली कॉफी आणि चहा रेडी आहे. आता कॉफी आणि चहा घेऊन रनिंगला जाणार आहे. माझ्यात आंब्याच्या बागेच्या कडेने रनिंग करण्यात एक वेगळीच मजा असते. फिटनेस टिकून ठेवायला पाहिजे. म्हणजे गावाकडं असलं किंवा तिकडं पुण्यात जरी असलं तरी जिमला गावाकडं असलं का रनिंगला जाणं महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळं आपला फिटनेस मजबूत राहतो आणि फिटनेस मजबूत तर बाकी कामं पण मजबूत राहते. तर मेडिटेशन करू आणि रनिंगला जाऊयात. रनिंगला गेल्यानंतर पुढचा व्लॉग कंटिन्यू करू. आपण कुठं होतो, कॉफी पाशी होतो. आपण कॉफी घेतली, त्याच्यानंतर मस्तपैकी वॉर्मअप केलं. वॉर्मअप करून आंब्याच्या आपल्या बागेच्या कडेने मस्त रनिंग केली आणि काल्यावरती पिसारा फुललेला मोर दिसत होता. पण फोटो व्हिडिओ घेऊस तर तो निघून गेला. रनिंग झाल्यानंतर एकदम फ्रेश वाटतं. दिवसाची सुरुवात कशी एनर्जीने होते. आणि शेवटी आपल्या आयुष्यात असतं काय हो, एनर्जी सोडून आहेच काय. रात्री झोपायला उशीर झाला तरी सकाळी उठलो, अंगावर काटा आला आता आणि व्यायामाला सुरुवात केली. व्यायाम, मेडिटेशन, काम आणि फोकस या 4 गोष्टीला इम्पॉर्टंट आहे. आता मस्तपैकी आपण स्ट्रेचिंग करणार, पाणी पिणार आणि पिशवी घेऊन आपल्या आंब्याची पाड शोधणार. सकाळ सकाळी पाड शोधता शोधता जांभळाचं झाड दिसलं आणि जांभळं तोडायला लागलो. जांभळाबरोबर आपल्या लहानपणीच्या खूप आठवणी का. लहानपणी मामाची इकडं असताना आपण सगळेजण म्हणजे भाऊ जांभळं खायला जायचो. तर जांभळं म्हणजे जांभळं झाड एक तर असं मजबूत नसतं आणि त्याच्यावरती चढलं का काही विषय होतो का माणूस पडायची भीती असते. त्याचं जे लाकूड आहे ते असं टाकलंच वाचतं. पण आता इथं जांभळं हात लावून म्हणजे खाली हाताने आपण तोडू राहिलो तर हा एक वेगळा फिलिंग आहे. पिशवीभर जांभळं जोडलेत. आता उरलेल्या वेळेत आपल्याला पाड बघायचे आणि आवरून आपल्याला आपली पुढची कामं करायची. पण मस्त फिलिंग आहे. शेत असणं, त्याच्यातून फळं तोडणं आणि भारी विषय आहे बघा. आता काळी काळी मस्त पण जांभळं तोडू राहिलं आहे. चला. सकाळ सकाळी पाड शोधता शोधता जांभळाचं झाड दिसलं आणि जांभळं तोडायला लागलो. जांभळाबरोबर आपल्या लहानपणीच्या खूप आठवणी का. लहानपणी मामाची इकडं असताना आपण सगळेजण म्हणजे भाऊ जांभळं खायला जायचो. तर जांभळं म्हणजे जांभळं झाड एक तर असं मजबूत नसतं आणि त्याच्यावरती चढलं का काही विषय होतो का माणूस पडायची भीती असते. त्याचं जे लाकूड आहे ते असं टाकलंच वाचतं. पण आता इथं जांभळं हात लावून म्हणजे खाली हाताने आपण तोडू राहिलो तर हा एक वेगळा फिलिंग आहे. पिशवीभर जांभळं जोडलेत. आता उरलेल्या वेळेत आपल्याला पाड बघायचेत आणि आवरून आपल्याला आपली पुढची कामं करायचेत. पण मस्त फिलिंग आहे. शेत असणं, त्याच्यातून फळं तोडणं आणि भारी विषय आहे बघा. आता काळी काळी मस्त पण जांभळं तोडू राहिलं आहे. आपण होतो जांभळाच्या झाडाखाली. आता आलोय आपण आंब्याच्या झाडाखाली म्हणजेच आंब्याच्या बागेत. पण आता शोधू राहिलो आहे आंब्याचे पाड. पाहूया किती पाड मिळते ते. तरी आबांनी सगळी बाग शोधली आहे. 2 नंबरची लाईन बघायला लावली. तेवढी बघत बघत घरी जाऊ आणि फ्रेश हो. सकाळी मस्त रनिंग झाली. रनिंग झाल्यावरती काही म्हणा, मेंटली, फिजिकली, इमोशनली सगळ्याच बाबतीत असं स्ट्रॉंग वाटतं व्यायामामुळं. आणि एकदा का स्ट्रॉंग वाटायला लागलं हळूहळू फायनान्शियल मार्ग शोधत चालतात. तर आपल्याला जर लाईफमध्ये काही कळत नसेल काय करायचं आहे तर आपण सर्वात आधी स्वतःला परस्यू केलं पाहिजे. म्हणजे स्वतःवरती काम केलं पाहिजे. ते खूप महत्त्वाचं आहे. हे आता समजायला लागलं आहे. चलो. गुड मॉर्निंग मित्रांनो. आता आपण आले हॉटेल विसावा सुरूमध्ये. मस्तपैकी आपण स्पेशल चहा पिऊ राहिले. इंदिरा गांधी, त्याच्यानंतर प्रकाश धारीवाल आणि गेले. चहा क्वालिटी डाएटला घोडा लागलाय. पण मस्त चहा. इथं आल्यावरती सुरूची एक बैठक बसती. जे जुन्या विचारधारेचे लोक आहे, राजकारणाच्या का बिझनेसच्या ज्या मोठ्या गप्पा आहेत ते इथं होत असतात. तर आपण इथं आलो. आता मस्त चहा घेऊ. पण आता आंब्याचे पाड गोळा करून राहिलो आहे. बऱ्यापैकी आंबे झालेले आहेत, थोडे राहिलेले आहेत. आता ते करूयात. पण महत्त्वाचं असं आहे का आपण आता बऱ्यापैकी तरी अर्धा गोणी पाड गोळा केले आहेत. तर आज दुपारी सहज विचार करत असताना एक विचार डोक्यात आला का आपण आयुष्यात खूप पुढे निघून आलो आहे. जी गोष्ट आपल्यापासून सुटत चालती ती मागं पडून जाते.
त्याच्यानंतर काळानुसार आपण स्वतःला बदलत चाललो आहे आणि पुढं जात चाललो आहे. मेन मुद्दा आहे आपण कोणाकडून आता अपेक्षा करत नाही. रोज रात्री झोपायला किती उशीर झाला तरी सकाळी रनिंग करतो, व्यायाम करतो आणि आपले आपले कष्ट घेत राहतो. लाईफमध्ये तुम्ही किती स्वतःला अपवर्ड ठेवता याच्यावरती सगळ्या काही गोष्टी अवलंबून असतात. कोण येत आहे नाही याच्याशी आपल्याला काही घेणं देणं नसायला पाहिजे. आणि मेन मुद्दा असा असतो का हा त्याच्या मुवमेंटनुसार किंवा त्याच्या एनर्जीनुसार किंवा त्याच्या फायद्यासाठी आपल्याशी कनेक्टेड राहत असतो. तर आपल्याला हे कळलं पाहिजे का आपल्याबरोबर कोण येतं आहे कोण नाही. आणि मेन मुद्दा म्हणजे गोष्टी सोडत चालल्या पाहिजे. गोष्टी जर पकडून ठेवल्या तर मग वर्कआउट नाही होत यार. लाईफमध्ये मग मजा नाही राहत. सगळ्या गोष्टी अशा तुटत हळू लांब निघून जातात. आणि जे गेलं आहे ना बाबा ते जाऊन द्यायचं. आपलं ते कधी नव्हतं जास्त समजायचं आणि पुढं निघून जायचं. मेन मुद्दा असा असतो की पुढं निघून आल्यावर कळतं का त्यामुळं आपण खूप कणखर बनलो किंवा त्याच्यापेक्षा चांगल्या गोष्टी आपल्या आयुष्यात आल्या. हो आपण आलेलो आहे आता शुभम सरांच्या घरी. मस्तपैकी ते आपल्याला पुस्तकं दाखवून राहिलेत. मृत्युंजय कादंबरी जी अतिशय जुनी आहे ती, आणि लोक माझे सांगाती शरद पवार साहेबांचं पुस्तक, परत वपू झा, एकटा जीव, दादा कोंडके हे साहेब आणि हे त्यांचे चिरंजीव, डिअर तुकोबा. बापरे बाप्पा किती पुस्तक आहे. देवा खजिनाची हो. इकडं कॉसलाबद्दल बरेच जाणे लय चांगले रिव्ह्यू दिले बरं का साहेब. सगळे वाचून झाले आहेत का? फक्त स्टॉकमध्ये ठेवले. काही विषय नाही. आत्ताच मस्त शुभम सरांची इथून चिकन खाऊन आलो. तिथे गेल्यावरती हेमंत पण भेटला. मस्त बोलणं झालं. आता घरी आलो. आता उरलेलं काम करतो. आजचा दिवस एकंदरीत खूप छान गेला. आंब्याच्या बागेत जाऊन पाड आणण्यापासून ते घरी येईपर्यंत शेवटी दिवस प्रोडक्टिव्ह होणं महत्त्वाचं आहे. बाकी काही असो. आणि आपली माणसं भेटल्यावरती आपल्याला आनंद होतो. तोच खरा आनंद असतो. त्याच्यासाठीच आपण मेन मुद्दा म्हणजे जगत असतो. जगण्याला एक म्हणजे मला आठवतं का शुभम घरी एकदा आला होता त्यावेळेस छोटा सॅमसंगचा फोन होता. त्याचा फोन नंबर मी सेव्ह केला आणि नंतर तो कनेक्ट जपला. म्हणजे मला मोठा भाऊ का म्हणतो का तुला कनेक्ट जपता येतं ते आता समजायला लागले. मी आज त्याच्या घरी जाऊन जेवण केलं. हिरानंद इथं आपण त्याच्याकडे होतो. त्यांनी छान पाहुणचार केला होता आणि व्यायाम पण तो करतो. तर एकमेकांना घेऊन सोबत पुढे जाण्याची मजा आहे ती दुसरी कशातच नाही. चलो.